हळू 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 थांबा 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 ना. नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् एकं नित्यं विमलमच्युतं दायको फलचारी. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत. श्री सद्गुरुनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की. श्रीमद् भागवत महापुराण की, शुकदेव भगवान की, पंढरीनाथ भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज की, गोदावरी माता की, सप्तशृंगी माता की, रेणुका माता की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु मोतीराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, श्री गुरु श्याम शास्त्री महाराज की, सब संतन की, सब भक्तन की, गौ माता की, हिंदू सनातन धर्म की. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. वासुदेवाय हरये परमात्मने सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्. आपण मागील 5 दिवसापासून या पवित्र पुण्यभूमीमध्ये या सत्संगाचा आनंद घेत आहोत. सर्व संतांच्या आशीर्वादानं, सकल संतांच्या परमकृपेने हा भक्ती सुखाचा आनंद आपल्याला या अधिक मासाच्या पर्व काळावर प्राप्त झालेला आहे. आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. दर 3 वर्षाला येणारा हा महिना त्याला निरोप देण्यासाठी
आणि पुन्हा पुढच्या वर्षी 3 वर्षांनी परत आपल्याला त्या मासाचं सानिध्य लाभण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. मोठी पवित्र साधना आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी केलेली आहे. आणि आज पुनश्च आपण रोजच्या नियमाला धरून एकत्र जमलेलो आहोत. पंचक्रोशीतून आलेले पवित्र श्रोते, मातृशक्ती, पितृवर्ग, हरिभक्तीपरायण मंडळी, विशेष करून वारकरी संप्रदायावर आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाळूकाका संचेती यांची इथे आज उपस्थिती आहे. खडकओझरून आमचे वसंत भाऊ आलेले आहेत. त्यांच्या समवेत आलेली सर्व मंडळी, पुन्हा नाशिकवरून अगदी जीवापाड ज्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे असे आमचे गोरख भाऊ मंडळ यांची नाशिकवरून इथे सहकुटुंब ही मंडळी इथे आलेली आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप आपापल्या ठिकाणावरून इथे भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. थोडी थोडी जमेल तशी एकादश स्कंदाची कृष्णा भाऊ वगैरे ही मंडळी 5 दिवस श्रवणासाठी इथे उपस्थित आहेत. तृतीय स्कंदाचं आपलं एकादश स्कंदातील तृतीय अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत. अत्यंत विस्तीर्ण असणारा हा स्कंद, तसं पाहिलं तर भागवतच विद्वानाची परीक्षा घेणारा ग्रंथ आहे. किती जरी विद्वान मनुष्य असला तरी त्या विद्वानाला सुद्धा अंतर्मुख करायला लावणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. सहजासहजी कळत नाही. आता कलियुगामध्ये अवघड काही राहिलेलं नाही आणि सोपंही काही ठेवलेलं नाही. पण भागवत मात्र अत्यंत अवघड ग्रंथ आहे की जिथं विद्वानांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. असे सगळे स्कंद अवघड आहेत, पण त्याच्याही मध्ये साध्य दृष्टीने जर विचार केला तर एकादश स्कंद महाकठीण आहे. सहजासहजी आपल्या लक्षामध्ये बसत नाही. एक 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 श्लोक आता एकाच अध्यायामध्ये 55 श्लोक आहेत. त्याच्यापैकी आपण 2-4 श्लोकाचाच विचार केलेला आहे आणि बाकीच्या श्लोकातलं सारांश तुमच्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान परमात्म्याने उद्धवाला वसुदेवानी नारदाला, यदुराजांनी अवधूताला आणि शुकदेवानी राजा परीक्षितीला सांगितलेल्या चौघाच्या मुखातला उचिष्ट गोष्टी चव चाकली तर त्याच्यात कमी जास्तपणा होऊ शकतो. तसं भागवत काय आहे आपल्याला माहिती आहे. निगम कल्पतरोर गलितम शुकमुखाद्रवमृत संयुतम पिबत भागवत रसमालयम महुरहु रसिका भूमि भावुका. शुकदेवाच्या मुखातून पडलेलं अमृत आहे भागवत. शुकद्रवामृत संयुतम. फक्त आपल्याला ते पिता आलं पाहिजे. पिबत रसमालयम. हे मुखाने प्यायचा रस नाही, हा श्रवण इंद्रियाच्या द्वारा प्राशन करायचा रस आहे. आपण आपल्या मुखाने आमरस, अजून कोणते कोणते रस पित असतो आपल्या मुखाच्या द्वारा, पण हा रस कर्ण इंद्रियाच्या द्वारा प्यायचा आहे आणि सर्व इंद्रियाला तृप्ती देणार आहे. की हा एकदा रस पिला की पुन्हा काही पिण्याची गरजच राहत नाही. इतर रसाचं तसं नाही. आमरस पिला तर दुसऱ्या दिवशी भूक लागते, किंवा उसाचा रस पिला तरी पुन्हा तृप्ती
क्षणिक होते, थंड वाटतं, पुन्हा दुसऱ्या दिवशी प्या वाटतो. पण हा परमार्थ एक असा रस आहे, भागवत एक असा रस आहे की पिल्यानंतर पुन्हा कुठलाही रस पिण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. अखंड तृप्ती प्राप्त होते जीवाला, अखंड तृप्ती. आपण आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्या साधनेमध्ये प्रवृत्त होत असताना हाच रस पवित्र का, याच रसाचं श्रेष्ठत्व का, अशा जर काही भूमिका आपण आपल्या वैचारिक स्थितीमध्ये जर मांडायला लागलोत तर लक्षात येईल आपल्या की याच्यामध्ये भगवत भक्तीची मुख्य लक्षणं वर्णन केलेली आहेत की ज्या लक्षणांच्या द्वारा आपल्या अंतःकरणाची चित्तवृत्ती परमेश्वराकडे सहज जाते, सहज. आपण काल काही महापुरुषांच्या आचार पद्धतीबद्दल काही चर्चा केलेली आहे. वादातून आपल्या वाट्याला दुःख येतं आणि संवादातून आपल्या वाट्याला प्रेम येतं. वाद म्हणजे काय, माझच खरं आहे या भूमिकेने जगणं, त्याचं नाव वाद आहे. आणि जगात खरं काय आहे त्याच्यासाठी चर्चा करणं म्हणजे त्याचं नाव संवाद आहे. विषय लक्षात घ्या. माझच खरं आहे, मी म्हणतो तेच खरं आहे, मीच खरं आहे, अशी भूमिका जेव्हा निर्माण होते ना तेव्हा तो विषय वादाला कारण ठरतो. आपली बुद्धी कधी योग्य असू शकते, कधी अयोग्य असू शकते. आपली कधी खोट्याला आपण खरं समजलेलं असतं आणि कधी खऱ्याला खोटं समजलेलं असतं. आपण जे म्हणतोय, आपण जे बोलतोय, आपण जी चर्चा करतोय ते खरंच आहे असं काही नाही बरं का. कधी कधी आपण सॉरी म्हणतात ना शहाणी माणसं, सॉरी बरं का माझं चुकलं असं म्हणतात, शहाणी माणसं म्हणतात. आणि अज्ञानी माणसं सॉरी कशासाठी म्हणायचं, चुकलो असेल तर असेल. महाराज मी चुकलो असं म्हणता आलं नाही, मी चुकीचं आहे असा स्वतः विचार करता आला नाही म्हणून महाभारत निर्माण झालं. आणि या जगामध्ये खरं काय आहे त्या चर्चेसाठी बसल्यावर भागवत तयार झालं. की सत्य काय या जगात आपल्याला समजत नाही. आपली अज्ञानी बुद्धी आहे की आपल्या बुद्धीमध्ये आपण जे जगतोय, आपण जे खातोय, आपण जे पितोय, आपण ते बोलतोय, आपण जे करतोय ते खरं आहे का. आपण आपली जी जगण्याची जी आपण आपली ज्याला जीवन पद्धती किंवा त्याला आधुनिक युगामध्ये लाईफस्टाईल असा शब्द येतो नाही का, ती योग्य आहे का आपली जगण्याची पद्धती. आपण जे जगतोय ती योग्य आहे का, आपण जे करतोय ते योग्य आहे का, आपली भाषा योग्य आहे का, आपण जे बोलतोय ते योग्य आहे का, आपलं खानपान योग्य आहे का, आपण संगतीत बसतोय ती माणसं योग्य तिची आहेत का. असा प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावा लागतो. आणि सत्संगाशिवाय विचार प्राप्त होऊ शकत नाही. जसं एखादी माहिती, एखादा आधार, एखादी तत्वज्ञानाची भूमिका आपल्याला प्राप्त दशेमध्ये जर घ्यायची असेल, प्राप्त जर करायची असेल, मिळवायची जर असेल तर त्याच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सानिध्याचा आश्रय घ्यावा लागतो. मग कोणत्याही गोष्टी बसा, एकत्र बसा. दोरा ताणून धरल्याने तुटतो आणि तुटलेला दोरा पुन्हा पूर्वीसारखा होत नाही. जरी जोडला तरी मध्ये गाठ पडते. मग तुटेल इतकं ताणू नका आणि माणसं आपल्यापासून लांब जातील इतकं चुकीचं वागू नका. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती, जगातलं सगळ्यात मोठं भांडवल कोणतं, तर सद्विचार ज्या मनुष्याकडे आहे त्याच्या एवढा श्रीमंत या जगात कोणी नाही. सद्विचार एवढा श्रीमंत कोणी नाही. ज्याच्याकडे खरा विचार आहे, ज्याच्याकडे सद्विचार आहे
जो वैचारिक आहे, ज्याच्या जीवनामध्ये विचाराचा आश्रय आहे, त्या मनुष्याचं जीवन म्हणजे एखाद्या श्रीमंतापेक्षा, जगातल्या कुबेरापेक्षा ज्याच्याकडे सद्विचार आहे तो मनुष्य श्रीमंत आहे. अज्ञान कुविचाराला जन्म देतं, कुविचार वादाला जन्म देतो, वाद दुःखाला जन्म देतो आणि दुःखापासून मनुष्याचं अंतःकरण तुटलं जातं. तुम्हाला असं वाटतं का एखाद्या घरात भांडणं झाली, वाद झाला, दोन्ही सुखी नसतात. दोन्हीचंही विचार, दोन्हीचंही जीवन कुठल्या तरी विचारामध्ये गुंतलेलं असतं. कधी याला वाटतं मी चुकीचं आहे, त्याला वाटतं मी चुकीचं आहे, कधी याला वाटतं माझं खरं आहे, त्याला वाटतं माझं खरं आहे. अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालत जातात. पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सत्संगाचा आधार मिळतो आणि मनुष्य सत्संग करतो, त्यावेळेला मनुष्याला खरेपणाची जाणीव होते. म्हणजे होतेच, त्याला कळतं हे चुकीचं आहे म्हणून. आपण ऐकलेलं ज्ञान, आपण प्राप्त केलेलं तत्वज्ञान, आपण महापुरुषांचं केलेलं श्रवण आपल्याला कुठेतरी ते जाग करतं. आपण जाग होत नाही तो विषय वेगळा, पण आठवण येतेच की अमुक अमुक महाराजांनी इथे असं असं सांगितलं होतं, इथे अमुक अमुक महाराजांचं असं म्हणणं होतं. जसं आपण कथा संपल्यानंतर जाताना एखाद्या चुकीचा चप्पल पायात जर घातला तर आपला पाय सांगतो हे आपलं नाही, पण मन म्हणतं नसू दे कुणाचे. विचार कसा आहे बघा. तशी सावधानता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, नाही होत असं नाही. आपण चुकीची गोष्ट करताना, वाम मार्गाला जात असताना, काहीतरी चुकीचं कार्य आपल्या जीवनामध्ये घडत असताना आपल्याला अशी जाणीव होते. कुठेतरी आपल्याला जागृती मिळते. जसं महात्मे म्हणतात की जागविती निरंतर, काय सांगू आता संतांची, मज निरंतर जागविती, निरंतर जाग ठेवतात. जसा धूर सांगतो इथं अग्नी आहे, प्रकाश सांगतो इथं उजेड आहे, हिरवळ सांगते इथं ओलावा आहे, आणि माणसाचं वागणं सांगतं की हे सत्संगाचं फळ आहे. सुधरा, आपल्या जीवनाच्या तत्सम सुखाकडे वाटचाल करा. जग काय चाललंय, कुठं चाललंय, कोण्या मार्गाने चाललंय याचा विचार करण्यापेक्षा, बाह्यमुख होण्यापेक्षा अंतर्मुख व्हा. आपलं चुकते इथं बाळू काका. आपण काय करतो, नेहमी जगाचंच पाहतो. ते आमच्याकडे एक म्हण आहे मराठीत, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपलं मुसळ दिसत नाही. त्याच्या खंडू काकाच्या मला मनी बऱ्याच पाठ झाल्यात. त्यांनी एक म्हण सांगितली, भीक नको पण कुत्रावर. दुसऱ्याच दिसतं आपल्याला, कोण चुकीचं आहे, कोण योग्य आहे, कोण कसं आहे, कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, हे ठरवणारे आपण कोण. आपण एखाद्याला ठरवलं हा चुकीचा आहे आणि तो चांगला असेल तर, आणि आपण एखाद्याला ठरवलं हा चांगला आहे आणि तो चुकीचा असेल तर, आपली चर्मदृष्टी कुणालाही अयोग्य आणि योग्य ठरवू शकत नाही. ठरवणारा कोण आहे, त्यांनी ठरवावं कोण कसं आहे ते. मला परमेश्वराची दृष्टी परीक्षक दृष्टी आहे, आपली दृष्टी भोगी दृष्टी आहे. आपल्याला फक्त कलर दिसतो, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा बरा आहे, हा गरीब आहे, हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, आपल्याला हे दिसतं. पण जर सात्विक बुद्धीने जर विचार केला तर कोण कसा आहे हे पाहण्यापेक्षा आपण कसं असावं याचा विचार करा. काय पाहता दुसऱ्याचं, दुसऱ्याचा भांग कसा आहे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमचं नीट विंचरून घ्या. दुसऱ्याच्या कपड्याला नावबोट ठेवण्यापेक्षा तुम्ही चांगली घाला. दुसऱ्याच्या खानपानाला दूषित ठरवण्यापेक्षा तुम्ही तुमचं खानपान सुधारा. आणि दुसरा चुकीचा जरी वागला
तरी त्याचा चांगलाही परिणाम तुम्हाला भोगावा लागणार नाही आणि वाईट परिणामही भोगावा लागणार नाही. वाईट परिणामही त्यालाच आहे आणि चांगला परिणामही त्यालाच आहे. म्हणून सज्जन हो, अंतर्मुख व्हा. आपला आपला विचार की आमच्या तुकडोजी महाराजांचं पद आहे, तुला जगावून राहिलंय काय, आणि तो आपण आपलं स्वहित पाय नाही का, तुला जगावून राहिले काय. दुसऱ्याच्या गुणदोषाची जीवनामध्ये चिकित्सा करण्यापेक्षा आपल्या दोषाची चिकित्सा जर तुम्हाला करावी असं वाटत असेल, त्याच्यासाठी गुणवान व्हा. तो खूप बरा आहे, सुद्धा म्हणतात गुणवंत केलो दोष जाणायासाठी. आणि मग कळालं माझे मज पोटी बळकट दूषण. माणसानं मोठं का व्हायचं, माणसाने ज्ञानवान का व्हायचं, आपलं अज्ञान शोधून काढण्यासाठी ज्ञानवान व्हायचं, लोकांची घरं उठवण्यासाठी नाही. माणसाने श्रीमंत व्हायचं कशासाठी, की दारिद्र्याला कारण काय आहे ते पाहण्यासाठी. वैचारिक क्षमता वाढली पाहिजे आपली सत्संगाच्या द्वारा. जसं बोधयंत परस्परम नित्यता आपल्या अंतःकरणामध्ये सविनयता प्राप्त झाली पाहिजे. सत्संगाचं फळ माणसाला तेव्हा मिळतं की ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण सातत्यानं साधना करा. कधीतरी योग चांगला येतोच. काही काही लोकांचा भ्रम आहे की आमचा संसार सुखाचा होईल का. एक सांगू तुम्हाला, तुम्ही चांगलं झाल्यावर तुमचं सगळं चांगलं होतं. तुमच्या लक्षात विचार येतोय का? तुम्ही जर सर्व गुणांनी तुमचं आचरण चांगलं झालं तर तुमच्या जीवनामध्ये परमात्मा सगळं आणून टाकतो. फक्त आपल्या जीवनात सुद्धा, जसं आंबा पिकला पोपट येतो, तसं मनुष्य चांगला झाला की त्याच्याकडे सगळं येतं. माझे शब्द नाही ते तो खूप भरायचे आहेत महाराज. मोकळे मन, रसाळ वाणी आणि याची गुणी संपन्न. लक्ष्मी तो आयशा नावे आणि भाग्य ज्यावे तरी ज्यांनी. तो खूप बराय म्हणतात. ज्याचं मन मोकळे, ज्याची वाणी चांगली आहे. मगाशी चर्चा झाली आप्पाच्या घरी, त्यांचे मामा आले होते. आम्ही बसल्यावर शब्दाच्या बद्दल थोडं संतोष महाराज, खंडू काका सगळेच होते. मी शब्दाच्या बद्दल सांगितलं. तुकोबऱ्यांनी वर्णन केले. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. महाराज, शब्द जेवढा मनुष्याला श्रेष्ठ बनवतो आणि शब्द जेवढा मनुष्याला वाया घालतो ना, जगात तेवढं कोणीच घालीत नाही. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. विषय झाला. एखादा मनुष्य जर बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातून त्याचं अज्ञान उघड पडतं आणि त्याच्या मनामध्ये असलेलं कपट द्वेष सुद्धा प्रगट होतो बोलण्यातूनच. म्हणून ज्ञानोबा म्हणले झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले आणि भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस मोकळा जर बोलत नसेल किंवा जरी बोलला तरी त्या मागे त्याचा स्वार्थ लक्षात येतो, त्याची कपटता लक्षात येते त्या माणसाची. महाराज, आम्ही तर जीवनात एकच शिकलंय, माणसं वाचायला. माणूस जर समोरचा बोलला ना तर त्याची सगळी पार्श्वभूमी माझ्या लक्षात येऊन जाते. एखादा मानसशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस मनुष्याच्या बुद्धीचा अभ्यास करतो ना, तसं आम्हाला माणसांच्या बोलण्याचाच अभ्यास झालेला आहे. दुसरा कोणता झालेलाच नाही. भागवताचा अभ्यास नाही, पण माणसाचा बऱ्यापैकी झालेला आहे. शब्द सगळं उघडे पाडतात मनुष्याचं. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या जगण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये निष्कपटता महत्वाची आहे. काही नाही बस. अरे बाबा, एवढं विचार करा की क्या लेकर आया जग में क्या पाकर जाएगा, मूठ बांध कर आया जग में हात पसारे जाएगा. काय आणलंय आपण? मूठ बांधून आलोच, हात पसरून जायचंय. म्हणून निष्कपटपणानं जीवन जगा. एखादा चुकीचा आला तरी त्याला चोंबाळा, एखादा चांगला आला तरी त्याला जवळ घ्या.
कोणाच्या गुण दोषामध्ये आपलं आयुष्य घालवू नका. आणि ज्याच्या जीवनामध्ये दोष आहेत त्या माणसानं किती प्रयत्न करू द्या, त्याच्या जीवनात अपयशच येतं. थोडासा मुद्दा लक्षात ठेवा. मी काय सांगायलो ते बघा. ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या जीवनात फार झालं तर ज्याची वागण्यास सत्यता आहे त्याला थोडा त्रास होईल, पण कधीतरी त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येणार म्हणजे येणारच. हे तुकोबरायांनी लिहिलेलं आहे, आपलं नाही. लक्ष्मी तो आयशा नावे. महाराज त्याला पैसा, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा आपोआप मिळते. अहो नको 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 म्हणता सुद्धा सगळं प्राप्त होतं. आमच्याकडे एक मुलगा होता, आश्रमामध्ये यायचा आणि ती परीक्षा होती, ज्याला काय म्हणतात आपल्याकडे, शरदरावचा मुलगा लागला ना आज मिलिटरीमध्ये, भरती नाही का, सैनिकी भरती होती. त्या मुलाला मी सहज सांगितलं तुझं पळणं चांगलं आहे, तुझी शरीर यष्टी चांगली आहे, तर तू जा प्रयत्न करून बघ. मग तो बोलला ना मला काही आवड नाही, मी आपलं शेतीत काम करतो, गरीबाचा मुलगा, काही फार परिस्थिती मोठी नाही, नको 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 म्हणायला लागला. पण अरे जाय म्हटलं, एकदा आपल्या मोतीराम महाराजांचं नाव घे आणि जाय. ते म्हणे मग माझ्याकडे पैसे, मी देतो तुला 4-5 हजार रुपये, काय जे लागतात ते. पण ते कागदपत्र वगैरे तुझ्याकडे आहेत का? ते मला बाकी सगळं आहे, पण परिस्थिती वाचून. नको 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 म्हणता गेला, नको नको म्हणता गेला. सहज गेल्यावर त्याला ती नोकरी लागली. आणि दुसरी गावातली मुलं कितीतरी दिवसापासून त्या ही ट्रेनिंग, ती भरती, ती भरती, ती भरती, कशातच भरती नाही. मग मला एकाने विचारलं की नाना असं का होतं, एखाद्याचा प्रयत्न करून एखाद्याला अपयश येतं आणि एखाद्याला सहज यशाची प्राप्ती होते, त्याचं कारण काय? त्याचं कारणच एक आहे, तुमच्या जगण्याची सत्यता तुम्हाला चांगलं करते. कोणती असू द्या, तुम्हाला काही मिळवायचं आहे ना, खूप गंगेसारखं मोकळं वागा. सर्व काही हाताला येतं, तुमच्या सर्व येतं, तिथं काही प्रयत्न करावा लागत नाही. शरद भाऊचा 18 वर्षाला मुलगा सैनिक झाला, काहीची 68 झाली तरी रुपया कमीत नाहीत अजून. ते आईलाच म्हणतात तू कांदा लावायला जाय, मी झोपतो पंख्याला. मग त्या मायबापांनी रडण्यात वेळ घालायचाच नाही. त्यांनी ठरवायचं की आपल्या जीवनात आपण काहीतरी चुकीचं केलंय. लक्ष करा माझ्या बोलण्याचा, विपर्यास करू नका, पण माझी भावना लक्षात ठेवा. आपण कुठेतरी चुकलोय असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. म्हणून जगण्याची भूमिका अगोदर सुधारून घ्या. एक सांगू, तुमची दृष्टी निर्मळ झाली की सगळं जगत निर्मळ आहे, आणि तुमची दृष्टी मलिन झाली की सगळं जगत मलिन आहे. असं नाही, चष्म्यावर अवलंबून आहे आपल्या. लाल रंगाचा चष्मा डोळ्यावर घातला की सगळं जगत कसं आहे, लाले लाल. आपल्या जुन्या गाडीच्या काचा काळ्या होत्या, बाजूच्या ब्लॅक होत्या ना. कोणी भेटला की तो मला त्याचा कलर तसा दिसायचा. मग मी ते रवीला म्हणायचो, अरे ते आपल्याला बोललेला मनुष्य कोणता रे, ते नाही का काळ्या, नाना ते काळा नव्हता, तो पांढरा होता म्हणायचा. त्याच्या काचा तशा होत्या ना, म्हणून पलीकडचा माणूस काळा दिसायचा. लहानपणी आमच्याकडे काही खेडेगावात यात्रा राहायच्या, आम्ही लहान असताना त्या यात्रेमध्ये ते हे विकत आणायचे, गॉगल. मला तर फार छंद होता गॉगल घालायचा लहानपणी, आजही आहे, पण तुमच्या समोर नाही. ते चष्मे विकत घ्यायचे आणि कलरचे घ्यायचे, पुन्हा हिरव्या रंगाचा घ्यायचा, एका मित्राने पिवळ्या रंगाचा घ्यायचा, कोणी कसा घ्यायचा, मग तो डोळ्यावर घालायचा. आणि जशा कलरचा चष्मा घातला तसं जगत दिसायचं.
तसं तुम्ही स्वच्छ झालात की जगात कुणीच वाईट नाही, आणि तुम्ही वाईट झालात की जगात कुणीच चांगला नाही. म्हणून जगत कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, या भूमिकेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अंतर्मुख होऊन स्वतःच्या दोषाची निवृत्ती करण्याचा प्रयत्न करा. काय करावं? महाराजांनी सांगितलं, हृदय निर्मळ करण्यासाठी पहिली साधना करा, ध्यान करा. काय करा? ध्यान करा. ध्यान करणं म्हणजे अंतर्मुख होणं. उठा सकाळी, डोळे लावून घ्या आणि परमेश्वराचं चिंतन करा, ध्यान करा, धारणा जीवनामध्ये. मग काय करावं? ध्यान करा, आणि सगळ्यात महत्वाचं आहे काहीतरी उपासना करा, भक्ती करा. नाथरायांनी गोड वर्णन केले, विधियुक्त करिता स्नान, संध्या स्नान, तेथेची आहे ब्रह्मज्ञान. आचमनी होय हरिरूप आपण, हे नेनो अज्ञान आगमी भरते. पहिली साधना करा. भक्तीची सुरुवात इथून आहे. एक लवकर उठा. महाराज, ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्या जीवाला सर्व सिद्धी प्राप्त होते. जो जीव ब्रह्म मुहूर्तावर उठतो ना, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. मग उठल्यावर काय करा? विधियुक्त संध्या स्नान करा. हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे. पहिलं बरं का, सुरुवातीतून आहे. ही अंगणवाडी आहे आपली. आता अंगणवाडी काय, त्याला LKG काहीतरी म्हणतात नाही का, ते आहे आपली ही. सुरुवातीला उठा, संध्या स्नान करा, आचमन करा, पवित्र व्हा, मस्तकावर गंध लावा, केशवादी नामी जाण, अंग प्रत्ययी न्यासिता पूर्ण, शुची सन्मुखमासीनं प्राण संयमानादिभिः, पिंडम विशोध्य संन्यास कृतरक्षोचर्यध्वरम. सकाळी उठल्यावर हे स्नान आहे, सूर्य स्नान आहे, भस्म स्नान आहे. महाराज, गंध लावणं ही सुद्धा एक आंघोळच आहे. सूर्यप्रकाशात जाऊन बसणं ही सुद्धा आंघोळ आहे. मृतिका स्नान आहे, माती अंगाला लावणं स्नान आहे, भस्म स्नान आहे. संन्यासी 5 प्रकारचे स्नान करतात म्हणतात उद्धवा. 5 स्नान आहेत महाराज. आणि सगळ्यात मोठं स्नान जर कोणतं असेल तर भजन महास्नान आहे. भजनाने जीव जेवढा स्वच्छ होतो तेवढा कुठल्या स्नानाने जीव स्वच्छ होऊ शकत नाही. भजन माणसाला फार आत बाहेरून निर्मळ करतात. आता तुमचे जे बाकीचे प्रोडक्ट आहेत, साबण, बाह्य शरीराला शुद्ध करतात ते घरामध्ये असलेले तुमच्यामध्ये. अरे बाप बाप बाप, एकेकाच्या बाथरूम मध्ये जर गेलोत ना स्नानाला तर प्रश्न पडतो की हे इतके साबण, सगळे ते असं भरलेलंच असतं. कधी कधी मोठ्या मोठ्या शहरामध्ये एकेकाच्या घरी जाण्याचा योग येतो ना, त्याला विचारावं लागतं हे काय, ते काय, ते काय, ते काय, ते काय. मग तो सांगतो हे. शरीराला स्वच्छ करण्यासाठी खूप मोठे प्रोडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण मनाला स्वच्छ करण्यासाठी भजन सोडलं तर दुसरं प्रोडक्टच नाही कोणतं. महाराज, लक्षात ठेवा. भजनच मनुष्याला निर्मळ बनवतं. भजन मनुष्याच्या मनाला पुष्टी देतं. भजन माणसाच्या मनाला परिपक्व बनवतं, आणि भजन माणसाला हिम्मत देतं. हिम्मत. महाराज मग तुकोबांनी सांगितलं, तुका म्हणे येथे भजन प्रमाण.
काय थोरपण मुख्य भजन. पण संतांनी आग्रह धरला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाला, पण एकच साधना करा, हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरि हरि बोल, गोविंद माधव हरि हरि, केशव माधव हरि हरि बोल, गोविंद माधव हरि हरि बोल, माधव हरि हरि बोल, केशव माधव केशव माधव मुकुंद बोल, गोविंद माधव केशव माधव विठ्ठल बोल, केशव माधव हरि हरि बोल, केशव माधव हरि बोल. तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत नवे नवे, शेवटच्या श्वासाच्याही पुढे साथ देणारी साधना म्हणजे भजन आहे. तुम्ही आहेत तोपर्यंत तुमचं कल्याण करीन, आणि गेल्यावर सुद्धा तुम्हाला एखाद्या चांगल्या धामाला नेऊन सोडेल. मला दोन गोष्टी माणसाच्या सोबत येतात, पापही मनुष्याच्या सोबत येतं आणि पुण्यही मनुष्याच्या सोबत येतं. पापही येतं, मी सांगितलं तिसऱ्या दिवशी प्रकार, आणि पुण्यही तुमच्या सोबत येतं. पण खरं पुण्य भजनाने निर्माण होतं. महाराज पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणतात, मरणाची आईलीकडे मज मिळवून गेली पुढे, ते मरणी अनेकीकडे केवी जाती. अशी अवस्था प्राप्त. भजन करा, एकांतात असलात तरी करा, लोकांतामध्ये असलात तरी करा, पण भजन करत असताना सद्गुरूची कृपा विसरू नका. आपण इथंच चुकतो जीवनामध्ये, विसरून जातो आपण सगळ्या गोष्टी. सद्गुरूचं स्मरण, सद्गुरूची साधना, आपल्या जीवनामध्ये आपल्याला केलेला सद्गुरूंनी उपकार आणि आपल्याला प्राप्त झालेली तत्वशुद्ध साधना आपल्या जीवनाचं कल्याण करते. म्हणून सद्गुरूचं नित्य स्मरण करा, विसरू नका गुरुला. गुरु विसरायची गोष्ट नाही, गुरु सतत आपल्या सोबत असतात. गुरुच देव आहेत. गुरु आपल्या जीवनाचं निरंतर कल्याण करतात. गुरु आपल्या जीवनाची निरंतर सार्थकता. म्हणत असं नाही की काही माणसाला असं वाटतं गुरु आमच्या सोबत नाही. अरे गुरु आपल्या सोबत, जसं बाळाच्या जवळच आईचं मन असतं तसं शिष्याच्या जवळच सद्गुरूचं मन फिरत असतं. महाराज, माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, तैसी आम्हा विठ्ठल माहे, आणि जनी वेळोवेळा पाहे. अशी अवस्था प्राप्त होते. निरंतर सद्गुरूचं ध्यान करा, निरंतर साधनेमध्ये राहा आणि निरंतर भजन करा. शेवटी सांगितलं, आत्मानं तन्मय ध्यानम मूर्तिं सपूज्य धरे, शेषमाधाय शिरसी
स्वधान्योदास सत्कृतम. नाथराय सांगतात, तुम्ही जर अखंड भजन केलं आणि तुमच्या भजनाची सिद्धी जर झाली आणि तुमची त्रिशुद्धी जर गेली, तर मूर्तीच्या ध्यानाने तुम्हाला समाधीचं सुख संसारात राहून प्राप्त होतं. हिमालयात जायची गरज नसते, फार मोठा परिश्रम करण्याची गरज नसते. फक्त जीवनात सत्यता ठेवा, प्रेम करा एकमेकावर, सद्गुरूवर निष्ठा ठेवा आणि प्रत्येक माणसाशी आपुलकीनं वागा. जीवन जगण्याचा खरा हाच पर्याय आहे. कोणी साने गुरुजी म्हणतात ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. का अर्पावे? प्रभूची. महाराज म्हणले ना, प्रभुजी ले करे सारी दयाला सर्व ही प्यारे. पुन्हा चले खावे जगाला प्रेम अर्पावे. खरंपणा ठेवा जीवनात, खरं वागा आणि प्रेम करा सगळ्यावर. की कुणाला सुद्धा आपल्या अनुपस्थितीमध्ये आपली आठवण झाल्यावर डोळ्यात पाणी आलं पाहिजे. कुणी म्हटलं पाहिजे, वा वा अमुक मनुष्य का, अरे वा तिथं प्रेम मूर्ती आहे. असं कधीतरी कुणाला आपलं स्मरण झालं पाहिजे. देह तादात्म्य स्थितीमध्ये वावरत असताना परमार्थाच्या मुख्य अंगाचं मुख्य लक्षण जर काय असेल तर सगळ्यावर प्रेम करा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांशी खरं बोला, खरं चाला. जे ओठात तेच पोटात ठेवा, जे पोटात तेच ओठात ठेवा. तुमचं कल्याण परमात्मा करणार आहे याच्यात काही संशयच नाही. परमात्मा तुमचं रक्षण करीतच असतो, तो सांभाळतोच. पण त्याच्या परीक्षेला पात्र होण्यासाठी फार थोड्या गोष्टी लागतात की ज्या आपल्याला परमेश्वराच्या जवळ निरंतर घेऊन जातात. आणि त्याच्यामध्ये निरंतरता जर काय असेल तर हीच आहे की सत्य, प्रेम आणि करुणा. सत्याचा आधार घ्या, अंतःकरणात प्रेम ठेवा आणि सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक माणसावर कारुण्य भाव दाखवा. तुमचं जीवन धन्य झालं. काय चाललंय जगात, काय सुरू आहे, जग कोण्या मार्गाने चाललेलं आहे. मला हे नवल वाटतं की एखाद्या माणसाला जर पाहिलं तर लोक लगेच त्याचं आकर्षण आपल्या जीवनात इतकं करून घेतात की तसं होण्याचा प्रयत्न करतात. पण दुर्दैव आहे बाळू काका, एवढे दिवस सत्संग ऐकून कुणाला वाटत नाही आपण तसं व्हावं म्हणून. बघा तुम्ही एखादी नट नटींची एखादी मालिकाही होत्या नवीन, आणि ती मालिका जेव्हा टीव्हीवर येते तर त्या नटीचा नटाचं नाव, त्यांचे ते जे पात्राचे नाव असतात जे जगात इतक्या लवकर पसरतात की नवीन लेकरू घरात जन्माला आलं की लोक त्याचं नाव ठेवतात. एखाद्या नटाचा पोशाख जर आला टीव्हीवर तर लगेच प्रत्येक दुकानामध्ये तो येतो विकायला आणि ते लोक म्हणतात बरं का हे अमुक फॅशनची, अमुक नावाच्या हिरोची हे असं म्हणतात. आणि लोक स्वीकारतात सुद्धा. ते भांग सुद्धा पाळतात नाही का, तेरे नाम अमुक तमुक. त्या साड्यांना सुद्धा नावं आलेली आहेत की ही अमुक साडी, ती तमुक साडी. लोक स्वीकारतात. पण दुर्दैव वाटतं की इतके दिवस सत्संग चालून सत्संगातलं का कोणी काही स्वीकारत नाही, सत्संगाला का कोणी आदर्श मानत नाही असं वाटतं. पण थोडस तुमच्यामध्ये परिमार्जिक बदल व्हायला हवा, थोडस सत्संगाचं चिंतन तुमच्या जीवनात घडायला हवं. म्हणून इथेच थांबूया. इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता एकादश स्कंदे तृतीयोध्याय गोडा. हे तृतीय अध्यायाचं निरूपण इथे करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून थोडा वेळ तुमच्याशी चर्चा करण्याचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि सहज
होता, फक्त 11 दिवसाचा. किती दिवसाचा? 11. 11 दिवसाचा अवधी होता. वेळ फार कमी होती आणि त्याच्यामध्ये हा अनायासे कुठला अट्टहास न करता हा योग घडून आलेला होता, जुळून आलेला होता. की आज आपल्याला थोडासा भगवत भाव प्रगट करायला मिळावा म्हणून मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की हे अधिक मासामध्ये मागील 3 वर्षापूर्वी शिव महापुराण कथा झाली होती ती संत धामला. त्याला 3 वर्ष होऊन गेले. त्याच्यानंतर रामरायाच्या स्थापनेच्या निमित्तानं रामकथा झाली. मागच्या वर्षी याच वेळेला रामकथा झाली आणि पुनश्च त्या संयोगाने या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या जिज्ञासू वृत्तीमुळे नामपूरला ही मंडळी आली होती सगळी. त्यांनी मला सांगितलं, म्हटले नाना, मी त्यांना सांगितलं नका येऊ, 100-125 किलोमीटर आहे, तितक्या दूर येता कशाला. पण ते म्हटले आम्हाला आज एकादशी दर्शनला आल्यावर मग सहज जीवघाले महाराजांनी विषय काढला. म्हणले नाना, आमचा एक एकादश स्कंद ऐकायचा राहून गेलेला आहे, तेवढा आम्हाला कधीतरी सांगा. मी सहज त्यांना म्हटलं कधीतरी सांगण्यापेक्षा काय खरंय मनुष्य जन्माचं, अधिक मास सुरू आहे तर याच वेळेला करा, मी देईन तुम्हाला 5 दिवस. ते तिथंच हो म्हणले. मी म्हटलं हे काही लायाचा चिवड्या करण्या इतकं सोपं नाही. त्यांनी सांगितलं, मी म्हटलं गावात जा, विचार करा आणि झालं शक्य तर मला कळवा. पण तिथंच त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्संग तर करायचा आहे. म्हटलं इथं काय कुणाची आड फाट्याचं काही हे नाही, कोणाला विचारायचं. आम्ही काही वाईट करत असो तर लोकांना विचारलं पाहिजे, चांगलं करताना काय विचारायची गरज आहे. म्हटलं तुमची इच्छा. आणि मग त्यांनी इथे फक्त मी त्यांना एक अट सांगितली होती की कथा करायची म्हटलं की श्रोत्यांची व्यवस्था होईल अशा ठिकाणी करायची. सध्या आपल्याकडे वक्त्याची व्यवस्था केली जाते पण श्रोत्याची व्यवस्था नसते. कुठे बसायला व्यवस्थित नसतं, उठायला व्यवस्थित नसतं. बुवाला मात्र नारळ पाणी, त्याला कूलर पंखा, आणि श्रोत्यांना काही नसतं. मग मी त्यांना सांगितलं की कथा करायची तर लॉन्सला करा. लॉन्सला करा. का करा, वाऱ्याचे दिवस आहेत. तुम्ही जर एखाद्या मंदिरात वगैरे कथा कराल तर तिथं त्रास होतो, व्यवस्था नसते. वारा सुटला लगेच विक्षेप निर्माण होतो. रंगात आलेला सत्संग पूर्णविराम द्यावा लागतो, ऐकायचं राहून जातं. आणि कोण म्हटलं लॉन्सला कथा नसतात म्हणून. तुम्ही मोठ्या मोठ्या क्षेत्रावर गेलात तर सगळ्या कथा कुठे असतात? लॉन्सलाच असतात. माझ्या जीवनात तरी मी 50 कथा लॉन्सलाच केल्या असतील. लॉन्सला 50. अहो, जिथं कथा आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं कथा नाही, जिथं कथा आहे तिथं देव आहे. तेथे असे आणि दिसे समचरणाची शोभा, तयापाशी पांडवा. ह्या ओव्या पाठ असताना तुम्ही अज्ञानासारखं वागता, त्याचं दुःख होतं मला. जिथं कथा आहे तिथं देव येतो महाराज. मग ती ठिकाण कोणतंही असू द्या. संतांनी सांगितलं कोठे नका पाहू करा हरी कथा आणि तेथे अवचिता सापडेल. म्हणून सांगितलं फक्त व्यवस्था करा श्रोत्यांची. आणि दुसरेही त्यांना काही गोष्टी सांगितल्या, त्यानुसार त्यांनी इकडे आले. पूजनीय प्रेममूर्ती आमचे पितृतुल्य शिवाजी बाबा, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे संतोष महाराज, पूजनीय आमचे अशोक महाराज डोंगरे बाबा, या महापुरुषांच्या आशीर्वादानं महाराज ही त्रिमूर्ती म्हणजे रायपूर भडाण्याची शान आहेत बरं का, हे विसरू नका.
रायपूरला हे जे महात्मे आहेत ना, रायपूर भडाण्याला तुमच्या, हे तुमचं काहीतरी परम भाग्य आहे की तुम्हाला हे महात्मे अशोक बाबा आहेत, संतोष बाबा आहेत, बाबा आहेत, शास्त्री महाराजांचं मार्गदर्शन होतं आहे, राहणार आहे, यादव बाबा आहेत, सोनार गुरुजी आहेत, पुन्हा केरोबा महाराज आहेत, पंढरीनाथ बाबा आहेत, या सगळ्या संतांचं, यादव बाबा आहेत, सगळ्या संतांचं मार्गदर्शन आहे तुम्हाला. आणि म्हणून यांचं मार्गदर्शन आणि विशेष या कार्यामध्ये सहकार्य झालं ते या लॉन्चच्या मालकाचं, नाही का, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळे. शिवाजी भाऊ बाळासाहेब गुंजाळ, मला शिवा प्रसन्न माणूस आहे बरं का, नाही तर शिव प्रसन्न व्हायला अवघड असतं. ते मी पाहिलं त्याचं थोडस, त्याच्या वृत्तीची चिकित्सा केली मी. या डॉक्टर साहेब, की शिवाची प्रसन्नता आगळी आणि वेगळी आहे. आता एवढं वैभव त्यांनी आपल्या या गावामध्ये निर्माण केलेले आहे. आज त्याचे पुढे या ना डॉक्टर, पुढे या, या पुढे या. चला, आपली चिकित्सा करायला डॉक्टर बी आले, ते महत्वाचे आहे. आमचे डॉक्टर कुंभारले सर, खूप सुंदर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आईच्या कार्यक्रमाला मला बोलावून फार आदरातिथ्य केलं, सुंदर कार्यक्रम केला. आणि विशेष प्रेम, कुठेही एखाद्या कार्यक्रमात नाना आलीत म्हणून कळाल्यावर त्यांना विशेष आनंद होतो. मला काल चांदवडला आल्यावर तुमची आठवण आली होती, पण मी लगेच विसरून गेलो. नाही, जाताना आली होती की बा आपण चांदवडला आहोत, दोन तीन तास आहोत, तर डॉक्टरला भेटू आपण, असं मला वाटलं होतं. पण पुन्हा काहीतरी बोलण्यामध्ये विसरून गेलो. म्हणून विशेष शिवाभाऊचं आभार मानतो मी. मला त्याच्या काही गोष्टीचा काही मी थोडासा आढावा घेतला, की ते लॉन्सला कथा, ते त्याला सांगितलं की अशी अशी विनामूल्य कथा, इथे काही मिळणार नाही, काही नाही. तर त्याला खुशी झाली. तो म्हणला शेवटची पंगत सुद्धा मीच करतो. शिवा बोलला, शिवांनी सांगितलं, तिने काल कथेमध्ये सांगितलं सहकार्य करा म्हणून, त्याला वाईट वाटलं. नानाले कुणी सांगितलं सहकार्य करा म्हणून म्हणायला, असं तो म्हणायला लागला. म्हणजे त्याची भावना, आणि त्याला परमेश्वराने भरपूर दिले. मला वाटतं रायपूर भडाण्यात जे कुणाला दिलं नाही ते शिवाला दिलंय. शिवा, 52 कोटी रुपये सालाची कमाई ह्या गावात तुझीच असेल का डॉक्टर? हा, नाही खर्च धरा की त्याच्यात 25 लाख खर्चही आहे. पण त्यांनी भगवान शंकराचं मंदिर बांधलं. एका लॉन्चच्या 2 लॉन्च झाल्या. मागच्या लॉन्च मध्ये मी कीर्तन केलंय, संतोष महाराजांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाला पाठीमागे कीर्तनही केलंय. एका वेळेला 2 कार्यक्रम ऍडजस्ट करू शकतो तो आता. आणि त्याची वृत्ती, आई वडिलांचा आशीर्वाद. वडीलही खूप भाविक आहेत, आई भाविक आहे. मागे मी त्यांच्याकडे येऊन गेलेलो आहे, म्हणून त्याचे आभार. पुन्हा साऊंड सिस्टीम विनामूल्यच आहे ना, का द्यायचंय काही त्याला? नाही, द्यायचं असल्यावर आभार मानायची गरज नाही. तुकाराम आहेर भडाणे, सुंदर त्यांनी साऊंड सिस्टीम दिली आपल्याला, खूप सुंदर, आणि चालवली सुद्धा सुंदर. आपल्याला सुंदर साथ केली. आणि सर्व सप्ताह कमिटी, एखादे नाव घेतलं ते एखादे राहून जाईल, पण जेवढी काही कमिटीमध्ये या सर्व मंडळी आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही एक जीव झालात, एकत्र आलात. मी सांगितलं ना, माझ्या आयुष्यामध्ये 11 दिवसात नियोजन करून एवढा उत्सव मी पहिल्यांदा पाहिलाय की 11 दिवसात नियोजन झालं आणि ते इतकं सुंदर झालं, त्याचा मला खूप आनंद वाटला. म्हणून सगळ्यांनी साथ दिली. तबल्यावर महाराजांनी सुंदर वाजवलं, हार्मोनियमवर सुंदर साथ केली. हे नामपूरला वाजवायला होते कथा, ते त्यांच्या बोटात जादू आहे. तेजस महाराजांच्या कथा करत असताना सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी असतात. एक लयीत वाजवणारा आणि एक रागदारी धरून साथ करणारा. जसं भाजीला 2 गोष्टी लागतात ना, एक मीठ आणि तिखट. हे मीठ आणि तिखट, बाकीचं कमी जास्त जमतं.
तसे हे मीठ चवीसाठी हार्मोनियम महत्वाची आहे आणि त्याच्यात थोडासा चव येण्यासाठी तबला महत्वाचा आहे आणि सातदारी महत्वाची आहे पाठीमागे गाण्यासाठी. आता कथेमध्ये काही फारसं लागत नाही आपल्याला कीर्तनासारखं भांडवल, आणि मला तर कीर्तनातही लागत नाही, पण यांनी सुंदर साथ केली. वरच्या संयोजक बसलेल्या सर्व मंडळींनी, सप्ताह समितीचे आभार. पुन्हा आज आलेली सर्व मंडळी, पाहुणी मंडळी, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. एखादं नाव घेतलं तर राहून जाईल, पण सामुदायिक सर्वांचे आभार मानतो. आज 2 डॉक्टर आहेत. सोनवणे डॉक्टर कोणते आहेत? अरे वा, यजमानच आहेत का? वा, मी दुगावला आलोय ना तुमच्याकडे? हो आलोय, बरोबर आहे. आता माझं स्मरणशक्ती थोडीशी होते, मग बोलले ते मला, पण अत्यंत सगळी मंडळी आलेली आहेत. पुन्हा मग सुरुवातीला सांगितलं मी, बरीचशी नावं झालेली आहेत. दुगाव मुक्ताई भजनी मंडळ दुगाव, श्री बाळूकाका संचेती, कृष्णाभाऊ डावकर, तुळशीराम महापारी दिग्वत, साहेबराव मंडळ बहु नाशिक, श्री काळेसर चांदवड, संजय शिंदे जी मनमाड, आणि सर्व तुम्ही जमलेली, आणि कुंभारडे डॉक्टर वगैरे सर्व संत मंडळी. भाऊसाहेब, वा भाऊसाहेब आलेत ना, वा भाऊसाहेब म्हणजे आमचा एकनिष्ठ महात्मा हो. भाऊसाहेबांचं प्रेम फार माझ्यावर, आणि कीर्तनात पाऊस आला. भाऊसाहेबांचं फार प्रेम झालेली आपल्या या नगरीतील. ईश्वर शरद आहेर, रोहित बापू बनकर, प्रशांत बाबासाहेब गुंजाळ, विपुल रवींद्र गुंजाळ आणि निखिल रतन शिकोरे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शिकारे आज आपल्या रायपूर भडाणे गावातून देशसेवेसाठी रुजू झालेले तरुण आहेत. त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या, त्यांना उदंड आयुष्य मिळू द्या. आणि गावाचं नाव मोठं करण्यासाठी 2च लागतात, एक देशभक्त आणि दुसरा हरिभक्त. ही 2 मंडळी इथे आहेत, त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मलाही वेडीवाकडी कथा करण्याचा इथे योग आला. असं थोडंच आहे कथा संपली म्हणजे पुन्हा भेट होत नाही, असं काही प्रकार आहे का? हो, अभंग म्हणू काल्याचा शेवटी. हो, आणि म्हणून आज आता आपल्या इथे मला बोलवलं तुम्ही सगळ्यांनी, खूप समाधान वाटलं. जरी आता ही कथा संपली तरी कोण्या ना कोण्या निमित्ताने आपण एकत्र येतच असतो, भेटतच असतो आपण सर्वजण. मग मला वाटतं काही आपल्यात फारसा अंतर पडत नाही. 10-15 दिवस गेले की कुठेतरी काहीतरी निमित्त कोण दिले नाही तरी तुझे आभार, असं झालं. त्यांनी एक काम सुंदर केलं कोणतं, की हे जे आपण एकत्र जमलो ते सगळं चित्रीकरण करून आपल्याला भविष्यामध्ये कधीही पाहण्यासाठी त्यांनी तो एक अनमोल ठेवा इथे करून ठेवला. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माईंच्या आशीर्वादाने बोललो, जे बोललो ते योग्य अयोग्य बुद्धीचे दोष श्याम शास्त्री महाराजांच्या चरणी, तुम्हा वैष्णवांच्या चरणी दंडवत घालतो. थांबतो. बाळूकाकाची इच्छा आहे चिंतन, पण मला पुढे प्रवास करायचा आहे, आता पुढे जायचे. पुन्हा ग्रंथपूजा दर्शन वगैरे आहेत, म्हणून थोडस एक नुसता काल्याचा अभंग आपण गाऊया, सगळेजण मिळून गाऊया आणि आरतीकडे वाटचाल करूया. पुढची सूचना संयोजक मंडळी सांगतील. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आज हा महाप्रसाद आहे आणि हा सगळ्यांचा सामुदायिक धोंडा आहे, त्याच्यामुळे काही विसरू नका. सगळ्यांनी याच्यामध्ये प्रविष्ट व्हा. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आणि इथेच थांबूया. एक सांगायचं राहिलं अजून, आपल्या शिवाजी बाबाला 75 वर्ष होत आहेत आता, बरं का? किती वर्ष होत आहेत? 75 वर्ष होत आहेत शिवाजी बाबाला. फार आनंदाची गोष्ट आहे तुमच्या सगळ्यासाठी, माझ्या सगळ्यासाठी. म्हणून कथा दरवर्षी होईल का नाही हे महत्वाचं घालतो. इथेच थांबूया. एक काल्याचा अभंग म्हणूया. कंठी धरीला कृष्ण मनी, कंठी धरीला कृष्ण मनी, अवघात
पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनश तन्नमामि हरि परम हरये नमः हरये नमः।